आपल्यासोबत भाजपच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत. ताई, आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जो संन्यस्त खडक या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला होता, त्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली, नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान जो आहे तो नक्की करण्यात आला. नक्की तिथली वस्तुस्थिती काय होती, गोंधळ कशामुळे झाला, तुम्ही तिथं उपस्थित होता? संन्यस्त खड्ग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशासाठी लिहिलं आहे की ज्या वेळेला देशाला प्रजेच्या रक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रामुख्याने राज्यकर्त्यांना क्षात्रतेज दाखवायची आवश्यकता असते, तेव्हा त्यांनी ते दाखवलं पाहिजे. आणि अहिंसेचा अतिरेक हा प्रजाजनांसाठी, देशाच्या संरक्षणासाठी हा चुकीचा म्हणजे उपयोगी पडत नाही, या अर्थाने हे नाटक आहे. हे नाटक त्यांनी पाहिलंच नाही आणि येऊन तिकडे दंगा घातला, नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला, प्रेक्षकांना प्रेक्षागृहामध्ये अडवून ठेवलं. अर्धा पाऊण तास सगळेजण, ज्येष्ठ नागरिकांपासून सगळेजण अडकून राहिले होते आतमध्ये. मला समजत नाही की हे अशा पद्धतीने काय साध्य केलं त्यांनी. त्यांनी जर नाटक पाहिलं असतं तर त्यांना लक्षात आलं असतं की याच्यामध्ये कुठेही भगवान गौतम बुद्धांचा अपमान नाही आहे. ती एक विचारसरणी की जी देशाला अतिशय चांगलं, म्हणजे कुठलंही जगामध्ये अहिंसेचा विचार हा नक्कीच चांगलाच आहे, महानच आहे. परंतु ज्या वेळेला परराष्ट्रांना ते समजत नाही आणि ते जेव्हा आक्रमण करतात त्यावेळेला कुठंतरी क्षात्रतेज दाखवण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून ते खड्ग तू धारण कर असं राज्यकर्त्यांनी ते धारण केलं पाहिजे प्रजेच्या संरक्षणार्थ. एवढाच संदेश त्याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला मुंबईमध्ये हा प्रयोग झाला आणि आंदोलनकर्ते आले होते त्यावेळेला त्यांना विनंती केली गेली की तुम्ही पहिल्यांदा नाटक बघा. नाटक बघितल्यानंतर त्यांना समजलं होतं की अरे याच्यामध्ये असं काहीच नाही आहे. आज त्यांनी नाटक बघितलं असतं तर त्यांना समजलं असतं की नाटकामध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही आहे. आणि ज्या अहिंसेचा ते उल्लेख करतात तिथे येऊन धिंगाणा घालण्यामध्ये कसली आली अहिंसा? मग त्यांनी शांततेच्या मार्गाने उपोषण करायला पाहिजे होतं. अशा रीतीने प्रेक्षकांना डांबून ठेवणं, त्यांच्या मनामध्ये घबराट निर्माण करणं हे अहिंसेचं द्योतक आहे का? नाही, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृहामध्ये जो गोंधळ झाला किंवा जे नाटक आम्ही पाहिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाटकामध्ये युद्धाची परिस्थिती जी आहे किंवा जगाला जे आहे शांतता नको तर युद्ध हवं अशा पद्धतीची मांडणी केल्याचा त्यांचा आक्षेप आहे. खरंच नक्की तसं आहे? संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये एक सेनापती हा अहिंसेच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि अख्ख्या जगाला अहिंसेचा विचार पटेल आणि युद्धच होणार नाहीत अशा कल्पनांमध्ये तो सुद्धा संन्यासी होतो. आणि तो त्याचं जे काही कृपाण आहे, त्याची जी काही तलवार आहे त्याचा त्याग करतो, कायमस्वरूपी त्याग करतो. परंतु सगळ्या देशांना अहिंसेचा विचार पटत नाही आणि सगळे देश काही अहिंसेच्या मार्गाने चाललेले नाही आहेत. आणि जेव्हा असं लक्षात येतं की परराष्ट्र जी आहे ती त्या पर्टिक्युलर शक्कराज्यावर आक्रमण करतायत आणि आक्रमण करून गावाच्या गावं जाळली जात आहेत, लहान मुलांचे वध होत आहेत, घरं जाळली जात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, वृद्धांवर अत्याचार होत आहेत आणि गावाच्या गावं आक्रंत आहेत, आक्रोश त्यांचे ऐकू येतात. अशा वेळेला त्यांना पुन्हा असं वाटतं की अरे अहिंसेचं रक्षण करण्यासाठी सुद्धा मला कुठेतरी खड्ग धारण करावं लागेल आणि माझ्या प्रजाजनांचं संरक्षण करण्यासाठी माझं ते कर्तव्य आहे असं त्या सेनापतीला वाटतं. हा त्याच्यातला संदेश आहे. नाही, त्यांचा तुमच्यावरती आक्षेप आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला किंवा जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या, आम्ही आमची नारेबाजी करत होतो, मात्र दुसऱ्या बाजूला मेधाताईंनी घोषणाबाजी दिली आणि आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये खरंच काय तथ्य आहे का? घोषणाबाजी ते करत होते. मी त्यांना सांगत होते की नागरिकांना पहिल्यांदा जाऊ दे. आणि आयोजन मी नव्हतं केलेलं. मी त्या कार्यक्रमामध्ये गेलेली होते, आयोजन मी नव्हतं केलं. मी तिथे त्यांना सांगायला गेले की आधी पहिल्यांदा प्रेक्षकांना जाऊ दे. विषय भरकवटण्याचा कार्यक्रम आहे हा. आणि नक्कीच प्रेक्षागृहामध्ये जय श्रीरामच्या घोषणा झाल्या, वंदे मातरमच्या घोषणा झाल्या, भारत माता की जयच्या घोषणा झाल्या. कारण लोक प्रेरित होऊन उठले होते. आत्तासुद्धा आपण बघतो की ऑपरेशन सिंदूरसारखी घटना किंवा आत्ता जे युद्ध झालं
ते एक प्रकारचा अतिशय योग्य पद्धतीने आपल्या देशाने केलेला प्रतिहल्ला होता आणि दुसऱ्या देशाला कडक असा इशारा दिला होता की ज्याच्यामुळे जगभरामध्ये भारत देशाची प्रतिमा अशी झाली की आम्ही काही कमी नाही आहोत आणि आम्हाला कोणी कमजोर समजू नका आणि आम्ही सक्षम आहोत, हा संदेश दिला होता. त्या प्रेरणेने ओतप्रोत असे नागरिक त्या ठिकाणी आहेत आलेले की ते सगळं आत्ता हा माहोल असताना आत्ता हे नाटक होत आहे आणि हीच प्रेरणा, हीच ऊर्जा नागरिकांच्या मनामध्ये आहे. आणि असं असताना हा संदेश त्या नाटकामधून दिलेला असताना नक्कीच घोषणा नक्कीच झालेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांना नक्की तुम्ही काय आवाहन कराल किंवा या नाटकाचे जे प्रयोग होत आहेत, तुम्ही असं म्हणालात की जर कार्यकर्त्यांनी ते नाटक पाहिलं असतं तर त्यांनी हा गोंधळ घातला नसता किंवा दंगा केला नसता. नाटक पाहण्याच्या आधीच त्यांच्याकडून ही घोषणाबाजी करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांना तुम्हाला काही सांगणं आहे का किंवा काय आवाहन करायचं आहे? नाही, मी वरिष्ठांना काही सांगणार नाही. वरिष्ठ आहेत ते. मी इथल्या कार्यकर्त्यांना नक्कीच सांगेन, तुमची काय अपेक्षा आहे? भारत पाकिस्तान बॉर्डरवरच्या सैनिकांनी युद्ध करावं की करू नये? चीनबरोबर आपण वेळप्रसंगी प्रतिहल्ला करावा, प्रतिकार करावा की करू नये? देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांनी तलवार आणि खड्ग धारण करावं की करू नये? याचा निर्णय त्यांनी आम्हाला द्यावा आणि मग या नाटकाला विरोध करावा. या नाटकामध्ये एवढाच संदेश आहे की देशाच्या संरक्षणासाठी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या, निष्पाप जनतेच्या संरक्षणासाठी राज्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः सक्षमतेने प्रतिकार करून वेळप्रसंगी शस्त्रांचा वापर करून आपल्या नागरिकांना वाचवलं पाहिजे. एवढाच संदेश याच्यामध्ये आहे. हा संदेश तुम्ही मानता की नाही मानत? गौतम बुद्धांच्या विचारांचा अपमान झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तसं काही नाही. गौतम बुद्धांच्या विचारांचा अजिबात अपमान झालेला नाही आहे. आम्ही सगळेजण अहिंसेचे द्योतक आहोत आणि म्हणूनच मी त्यांना सांगत होते की पहिल्यांदा नागरिकांना जाऊ दे, बाकी आपण नंतर चर्चा करू. इथे मुर्दाबाद आणि सावरकर मुर्दाबाद ह्या घोषणा देण्याचं काहीच कारण नव्हतं. या घोषणा द्यायचं काहीच कारण नव्हतं. सावरकरांनी देशासाठी बलिदान केलं. ज्या सावरकरांनी देशासाठी बलिदान केलं आणि देशासाठी बलिदानासाठी सज्ज व्हा आणि नागरिकांचं संरक्षण करा हे त्याच्यात सांगतायत आणि त्यांना तुम्ही मुर्दाबाद म्हणता. आपण पाहतोय की या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे संन्यस्त खडक हे नाटक आहे, नाटकामध्ये गौतम बुद्धांच्या विचारांचा अपमान झालेला नाही. जर कदाचित कार्यकर्त्यांनी पूर्णतः नाटक पाहिलं असतं तर गोंधळ झाला नसता. मात्र त्या ठिकाणी सावरकरांच्या विरोधामध्ये सुद्धा घोषणाबाजी करण्यात आल्याची प्रतिक्रिया मेधाताई कुलकर्णींनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.